नमस्कार, मी पुष्पा पाटील, महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव आणि ऑल इंडिया आशा गट प्रवर्तक फेडरेशनची ऑल इंडिया कोषाध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की 1, 2, 3 जून रोजी राज्य CITने केलेल्या आव्हानानुसार 3 दिवसाचा महाआक्रोश आंदोलन त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावर होत आहे। यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, किमान वेतन लागू झालं पाहिजे आणि PF, ग्रॅज्युएटी यासारख्या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत आम्हाला किमान वेतन लागू होत नाही तोपर्यंत 35,000 रुपये त्यांनी वेतन आम्हाला दिलं पाहिजे। यामध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून योजना कर्मचारी त्या ठिकाणी 1 जूनला येणार आहेत आणि त्यामध्ये आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, अंगणवाडी सेविका आणि अर्धवासी परिचारक आणि आरोग्याशी निगडीत असलेले इतर कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील होणार आहेत आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यासाठी। तर आजच्या याच्यातून मी राज्यातील सर्व आरोग्याशी निगडीत असणारे जे काही कर्मचारी आहेत ते आणि अंगणवाडी सेविका आणि शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार बंधू भगिनींना आवाहन करत आहे की या 1 तारखेच्या महाआक्रोश आंदोलनात सहभागी व्हावं, आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यांच्यासाठी आणि आपला मोठा जो काही आक्रोश आहे तो सरकारला दाखवून द्यावा। कारण या योजनेमध्ये काम करणाऱ्या बहुतांश या महिला आहेत आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिला काम करतात। 6 महिने या ठिकाणी पेमेंट होत नाही, पेमेंटसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून भांडावं लागतं। म्हणजे पोटाच्या आर्थिक समस्या सुद्धा भागवण्यासाठी जर सरकार लवकर वेळेवर पेमेंट करत नसेल तर आमच्यासारखी दूरदशाही तर कुठल्या ह्याच्यामध्ये पाहायलाच मिळत नाही। अगदी तळागाळात जाऊन आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत, खूप म्हणजे तळागाळातल्या लोकांना आम्ही सेवा देतो, परंतु पैसे द्यायची वेळ येते तेव्हा सरकार हात वर करतं। त्यामुळे सर्व क्षेत्रातल्या कामगारांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या 1 तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपला आक्रोश आहे तो सरकारच्या प्रति व्यक्त करावा। या ठिकाणी एवढं आव्हान करते आणि मी थांबते। 1 तारखेला मुंबईला आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहे, कुठल्या मागण्यासाठी आपण आंदोलन? 1 तारखेला जे आमचं आंदोलन आहे ते आहे की सरकारने जे काही 4 कामगार श्रम विरोधी संहिता आणलेल्या आहेत त्या त्यांनी प्रामुख्याने रद्द कराव्यात। आणि दुसरी महत्वाची मागणी आहे की आम्ही ज्या आरोग्य विभागामध्ये काम करतो, आरोग्य ही निरंतर चालणारी सेवा आहे, तर याच्यामध्ये आम्ही सगळ्यात तळागाळातला घटक असून आमच्यावरच आरोग्य सेवा अवलंबून आहे। त्यामुळे आरोग्य विभागामध्ये आम्हाला कायम कर्मचारी म्हणून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत कायम कर्मचारी म्हणून आम्हाला घेत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला किमान 35,000 रुपये वेतन दिलं पाहिजे आणि सामाजिक सुरक्षा असेल, PF असेल, ESI असेल आणि ग्रॅज्युएटी असेल, या सगळ्या ज्या काही सुरक्षितेच्या दृष्टीने असणाऱ्या मागण्या आहेत त्या त्यांनी आम्हाला लागू कराव्यात, यासाठी आमचं आंदोलन आहे।